बघितलं काही कसं रस्ता वळडायचा आहे आम्हाला. वाहनं बघा. अरे रामा रामा डोक्या वजी घेऊन फास्ट भर. डोळ्याची पापणी लवस तरच गाडी इथे. 1 2 3 4 रस्ते, 3 रस्ते वळडून 4थ्या रस्त्याला जायचं. डोक्यावर वजा. थांबा गाडी आली, गाडी आली, थांबा. चला गाडी आली. लय अवघड आहे. व्हिडिओ काढायचा पण धोका आहे बरं का. चला चला चला. कुठे चला इथं उभं राहायचं मधी. दिसलं का? इतका रस्ता धोकादायक आहे ना. बघितलं का रस्ता कसा आहे? पुढं बघा. गाडी आली. जा बाबा. झाला 3रा आणि आला 4था रस्ता. असं 4 रस्ते ओढायचे ते बघा आम्हाला घरी जायला. ते अवघड आहे बघा. बघितलं का कसं यायचं रस्त्यानं या. म्हणून आम्ही जास्त इकडे येत नाही. रस्ता बेकार आहे. काय आले काय की बाय वाजत. बघितलं का असं यावं लागतं या रस्त्यात. इतकं धोकादायक आहे. चला बाय सर्वांना. झाले पोरं तर शाळेत जायचं लय अवघड आहे. काय करणार. चला बाय ठेवते. स्टँड आले. तर हाय सर्वांना. या जेवण करायला. माझा झाला स्वयंपाक आत्ता. आणि आत्ता वाजले 8 वाजून 20 मिनटं झालेत. आणि मला लाईव्ह घ्यायची त्याच्यामुळं मी पटकन आवरले. आज गेल्यात आळूच्या वड्या आणि ज्वारीची भाकरी मस्तपैकी अशी. सकाळची बटाट्याची भाजी आहे. तर ह्यांनी गेले तर पाईप्या जोडायला. कारण का पाणी संध्याकाळची लाईट आहे. भिजवायचं आहे घास त्याच्यामुळं. ती म्हणली उशीर लागेल मला, तुमचं तुम्ही जेवून घ्या. त्यांना यायला 10 वाजतील. जेवण करून परत जातील. आणि मी आता जेवायला घेतले वाढून. माझं पण तोंड आले त्याच्यामुळं काय खायचं आहे. ती छोटीशी बेसन पोळी केली आणि 1 वडी घेतली. जास्त भूक नाही. जेवण करून घेणार आहे आणि पटकन लाईव्ह घ्यायची अर्धा तास. कारण का ते लाईव्ह घेणं पण महत्त्वाचं आहे. आता हे झालं. पोरं पण जेवतील आता. तर अशा मस्त आळूच्या वास सुटला आहे. तर कोणाकोणाला आवडते आळूवडी नक्की सांगा. आणि देशी पानं येतं गावरान पानं मस्त लागते आळूवडी. तर चला बाय सर्वांना.